प्रभू परमेश्वराच्या नावाला मान महिमाने गौरव असो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि प्रार्थनासह आज या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत आहे. मागील वर्ष आपल्या सर्वांच्यासाठी खूपच कठीण होतं. अनेकांच्यासाठी अनेक प्रश्नांचं होतं, पण त्याचबरोबर परमेश्वराच्या साह्याचं पण तितकंच होतं. अनेक लोकांना परमेश्वराने मागील वर्षामध्ये सांभाळलेलं आहे. अनेक लोक आज मागील वर्षी जे होते आपल्यामध्ये नाही आहे, आपल्यासोबत. म्हणून अनेक परिवारामध्ये दुःख पण आहे, सांत्वनाची सुद्धा गरज आहे. आज आपण शिंदे परिवाराची आठवण करणार आहोत. आपणास ठाऊक आहे की मागील सप्ताहामध्ये आपल्या प्रिय सिस्टर मेरी शिंदे या प्रभूमध्ये विसावा पावले आहेत, आणि म्हणून आज शिंदे परिवाराचं आपण स्मरण करू आणि त्यांच्यासाठी सांत्वन सुद्धा परमेश्वराच्या चरणी मागणार आहोत. आजची भक्ती सुद्धा, ही विशेष भक्ती सुद्धा परमेश्वराच्या हातामध्ये आपण समर्पित करू. ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या त्या ठिकाणावरून प्रभूचरणी लीन नम्र होऊया आणि प्रार्थना करूया. चला आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो, कारण एक नवीन वर्ष तू आम्हाला दिलेलं आहे आणि ह्या नवीन वर्षाची ही विशेष भक्ती त्यामध्ये आम्हाला जोडलेला आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनात देवा तुझं उपकार स्मरण आहे, कारण केवळ तुझ्यामुळे, तुझ्या दये आणि कृपेमुळे आज हे नवीन वर्ष आम्ही बघत आहोत आणि भक्ती करत आहोत. देवा, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो. आज विशेष करून आम्ही शिंदे परिवार यांना तुझ्या हाती समर्पित करतो. देवा, त्यांना आज सांत्वनाची गरज आहे. हो प्रभू, सांत्वन तुझ्या जवळ आहे, कारण देवा तूच आमचा आशा स्थान आहे. आणि जेव्हा मी तुझ्याकडे बघतो देवा, ती सदाजीवी आशा जी आहे ती आम्हाला तुझ्याकडून प्राप्त होतं. तू आम्हाला सांत्वन देणार आहेस. आम्ही सर्व मिळून शिंदे परिवार यांच्यासाठी विशेष तुझं सांत्वन मागत आहोत. देवा, त्यांचं सांत्वन करत आहोत. त्यांचं दुःख दूर कर प्रभू देवा, आणि अधिक देवा तुझ्या विश्वासामध्ये या परिवाराला तू बळकट ने. प्रभू, आज आम्ही जे जे प्रिय लोक या भक्तीला जोडल्या गेलेल्या आहेत या नवीन वर्षाच्या, त्या सर्वांसाठी आजची भक्ती आशीर्वादित कर. एक नवीन संदेश देणारी, एक नवीन तुझा या नवीन वर्षामध्ये दिशा देणारी अशी तू ही भक्ती आम्हा सर्वांसाठी होऊ दे. आजच्या गीताच्या द्वारे आणि वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. मंडळी, आज आपण परत आजच्या भक्तीमध्ये एक स्तोत्र वाचणार आहोत. स्तोत्र 138 आपल्या समोर ठेवू आणि ह्या नवीन वर्षाच्या या भक्ती निमित्ताने हे स्तोत्राचं वाचन आपण करणार आहोत. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेन, कारण तू आपल्या संपूर्ण नावावरून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास. तू मला हिंमत दिलीस तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्याच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो. परमेश्वर, माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस येईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नकोस. देव त्याची सत्यवचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आज एक गीत आपण गाणार आहोत, जी आपल्या मंडळीमध्ये आपण नेहमी गात असतो. आपल्या सर्वांचं आवडीचं ते गीत आहे. गाईन मी उपकार तुझे हे प्रभू राया. होय, आज आपल्या मनामध्ये उपकार स्तुती आहे, उपकार स्मरण आहे, कारण परमेश्वराने आम्हाला सांभाळलेलं आहे. त्याची दया, त्याची कृपा पुरवलेली आहे. चला तर परमेश्वराचं उपकार स्मरण आणि त्याचे आभार या गीताच्या द्वारे आपण मानूया. या गीतामध्ये आपण सर्वजण ज्या ज्या ठिकाणी आहात त्या त्या ठिकाणावरून आपण समर्पित करूया. उपकार तुझे
तुझ विण मजला नाही कोणी हे प्रभुराया, गाईन मी उपकार तुझे हे प्रभुराया. देवाची स्तुती असो सुंदरशा गीताबद्दल. आज चला आपलं लक्ष आपण आजच्या ह्या नवीन वर्षाच्या विशेष भक्तीमध्ये देवाच्या वचनाकडे लावूया. आज मला परत खूप आनंद आहे. आपले रेव्हरंड प्रसाद अगमकर पाळक साहेब देवाचं वचन घेऊन आपल्याकडे येत आहे. मी त्यांचे आभार मानतो, कारण वेळोवेळी देवाच्या वचनातून आपल्याला ते मार्गदर्शन करत असतात. आज ह्या नववर्षाच्या प्रथम दिनी परमेश्वराचं वचन आमच्यासाठी काय आहे, देव आम्हाला काय सांगू इच्छितो येणाऱ्या वर्षासाठी, चला तर या वचनातून आपण ऐकूया. आपलं लक्ष, आपले नेत्र, आपले कान आपण देवाच्या वचनाकडे लावूया. देवाचं वचन. पुन्हा प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आणि सलाम अशासाठी म्हणतो की अशा अस्थिर, अशांत, अगतिक परिस्थितीमध्ये, जगामध्ये तुम्हाला आणि मला एका दैवी शांतीची गरज आहे, दैवी शांतीच्या स्पर्शाची गरज आहे. पुन्हा हीच आमची सदिच्छा असते, प्रार्थना असते तुमच्या सर्वांसाठी की तुम्ही सर्वजण सुखी आणि निरोगी आणि सुस्थितीमध्ये राहा आणि असावं, हीच आमची प्रार्थना असते. आज पुन्हा देवाची स्तुती करूया की हा सुंदर प्रसंग आणि हे नवीन वर्ष देवानं तुम्हाला आणि मला लाभू दिलं. आणि जर लाभू दिलं, देवानं जर दिलं आहे, तर माझा पूर्ण विश्वास आहे की परमेश्वराची एक फार मोठी इच्छा, परमेश्वराची फार मोठी योजना तुमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी आहे, तुमच्या कुटुंबासाठी आहे, तुमच्या लेकरांसाठी आहे आणि तुमच्या सर्व आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी आहे. आणि म्हणून आज या वचनाकडे आपण लक्षपूर्वक लक्ष देणार आहोत, ऐकणार आहोत मन लावून. आणि नक्कीच माझा पूर्ण विश्वास आहे की देवाने जो संदेश आज मला दिलेला आहे, त्या संदेशाद्वारे, त्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला स्पर्श करेल, नवीन करेल, आशीर्वादित करेल, असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण हे काम माझं नाही,
जगिक नाही, तर हे काम खुद्द देवाचं आहे, देवाच्या आत्म्याचं आहे. आज पुन्हा एका सुंदर अशा गोष्टीवर, वृत्तांतावर आपण काही वेळ मनन करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ह्या वृत्तांताद्वारे आणि त्या वचनाद्वारे, त्या गोष्टीद्वारे परमेश्वर तुम्हाला आणि मला स्पर्श करणार आहे. आणि आपल्याकडे जर बायबल आहे तर बायबलमध्ये एक मार्क कृत शुभवर्तमान आहे, त्याचा 5वा अध्याय, आणि त्यामध्ये जवळजवळ 20 वचनं आहेत. ती 20 वचनं एकाच वेळेस मी वाचणार नाही, पण एक वचन वाचत असताना आपण त्यावर सखोल असा अभ्यास करणार आहोत. देवाचं वचन, देवाचा आशीर्वाद आणि देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे ते पाहणार आहोत. आणि म्हणून आपली बायबल आपल्या समोर ठेवा आणि लक्षपूर्वक हा पूर्ण संदेश तुम्ही ऐका. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय आणि पहिलं वचन, मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले. ते म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्याच्या संगती असलेले त्याचे शिष्य आणि इतर लोक. आणि तो मछव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. कठीण आहे. मछव्यामध्ये येशू ख्रिस्त, त्याचे जे काही शिष्य होते, इतर लोक जे होते, ते मछव्यात होते, मछव्याने प्रवास करत होते. पैल तिरी ते पोहोचले. आणि एवढा मोठा गुरु, एवढा मोठा देव आणि परमेश्वर खुद्द त्या गावामध्ये जर येत आहेत आणि त्यामध्ये त्या गावामध्ये जर पाय ठेवत आहे, तर नक्कीच अशी अपेक्षा होती किंवा आहे की त्या येशू ख्रिस्ताचं स्वागत हार तुरेंनी करायला पाहिजे. मोठमोठे वाजंत्री तिथे असायला पाहिजे. त्या गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच असो किंवा जे कोणी श्रीमंत प्रतिष्ठित व्यक्ती असायला पाहिजे होते तिथे. असं दिसतं की तिथे कोणीच नव्हतं. आणि काय होतं हे फार इंटरेस्टिंग आहे, चमत्कारिक आहे. आणि असं लिहिलंय, आणि तो मछव्यातून उतरता अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. त्याचं स्वागत, येशू ख्रिस्ताचं स्वागत सरळ शुद्ध भूतांनीच केलं, असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण बंधू भगिनींनो, आज आपण ह्या नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत. मागील वर्ष कसं गेलं हे सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्याची प्रचिती तुम्हाला आली आहे, संपूर्ण जगाला आली आहे. आणि हे नवीन वर्ष सुरू करत असताना ह्या नवीन वर्षामध्ये काय वाढून ठेवलंय खऱ्या रीतीनं तुम्हाला आणि मला माहीतच नाही. काय होणार आहे या नवीन वर्षामध्ये मनुष्य या नात्यानं त्याची कल्पनाच नाही, त्याची आयडियाच नाही. जेव्हा हे सर्व कोरोनाचं हा प्रकार सुरू झाला तेव्हा सुद्धा सर्व जगाला काहीच कल्पना नव्हती की 2020 हे वर्ष कसं येणार आहे, कसं होणार आहे. बंधू भगिनींनो, आणि जर अशी परिस्थिती तुमची आणि माझी आहे तर मला असं वाटतं की आजचा हा संदेश तुमच्यासाठी एक नवीन दिशा देणारा, नवीन जीवन देणारा, नवीन करणारा, नवीन आशीर्वाद देणारा असा हा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. आणि म्हणून लक्षपूर्वक तुम्ही या ठिकाणी ऐका आणि पहा. अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. माणूस, तुमच्या आणि माझ्यासारखा माणूस. जरी काही लोक ह्या भूताखेतांवर विश्वास ठेवत नाहीत, पण मला असं वाटतं की जर ही वृत्तांत आणि ही गोष्ट जर येशू ख्रिस्ताच्या काळात जर घडली, या पृथ्वी तलावर घडली, तर मला असं वाटतं की ते अस्तित्वात आहेत. कदाचित त्यांची कृती करण्याची पद्धत त्यांनी बदलली असेल, कदाचित त्यांनी इतर प्रकारे मनुष्याला ग्रासण्याचा प्रयत्न ते करत असतील, पण आहेत. कारण ह्या पृथ्वीवरच येशू ख्रिस्ताची आणि त्या भूत लागलेल्या माणसाची त्या ठिकाणी भेट झाली होती. असं लिहिलंय की भेट झाली. आणि हा माणूस कोण होता असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की तो कबरात राहत असे.
देवानं मनुष्याला अशासाठी निर्माण केलं की त्याने अशा प्रकारे निर्माण केलं की स्वतःच्या प्रतिरूपाचा त्याने निर्माण केलं. अशासाठी निर्माण केलं की ह्या पृथ्वीवर आणि ह्या सर्व जगावर त्याचं अस्तित्व असावं आणि त्याच्यावर त्याने त्याची अधिकार स्थापन करावा आणि त्या सर्व जगामध्ये त्याने वावर करावा आणि त्या जगावर त्याने आपला अधिकार जमवावा. देवानं मनुष्याला, तुम्हाला आणि मला अशासाठी निर्माण केलं आहे की तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं, फलद्रूप व्हावं. देवाने तुम्हाला आणि मला अशासाठी निर्माण केलेलं आहे की तुम्ही आणि मी सुस्थितीमध्ये असावं, चांगल्या आरोग्यामध्ये असावं, पुढे जावं आणि सर्व प्रकारच्या प्रगतीपथावर तुमचं आणि माझं आयुष्य असावं. हा त्याचा उद्देश आहे. देवानं जेव्हा मनुष्याला निर्माण केलं, हे जग निर्माण केलं, त्याचा एक शब्द तुम्हाला आठवत असेल आणि त्याने पाहिलं हे सगळं आणि तो म्हटला की हे किती उत्तम आहे, किती चांगलं आहे, किती परफेक्ट आहे. हे देवाचे शब्द आहेत. म्हणजे आता तुम्ही विचार करा, हा मनुष्य जो देवानं निर्माण केलेला आहे की ज्या मनुष्याच्या जीवनाच्या मागे देवाचा एक उदात्त आणि उत्तम आणि सर्व प्रकारचा आशीर्वादित उद्देश आहे, तो उद्देश सरळ शुद्ध बाजूला राहिलेला आहे आणि या ठिकाणी त्या मनुष्याचा ताबा आत्म्यांनी नाही, अशुद्ध आत्म्यांनी घेतलेला आहे. अशी जर परिस्थिती तुमची आणि माझी असेल बंधू भगिनींनो, मागील वर्ष हे जर अशाच रीतीनं बंधनात गेलं असेल, मागील वर्ष असंच सर्व प्रकारच्या दुःखात गेलं असेल, मागील वर्ष जर अशाच प्रकारे सर्व प्रकारच्या चिंतेमध्ये गेलेलं आहे आणि तुमच्या शारीरिक रीतीनं, मानसिक रीतीनं जर तुम्ही ग्रासलेले असाल, आज तुम्हाला सांगू द्या, हा देवाचा उद्देश नाहीये तुमच्यासाठी. ही देवाची योजना नाही तुमच्यासाठी. आणि देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे हेच आज आपण या वृत्तांताद्वारे, या गोष्टीद्वारे पाहणार आहोत. आणि हा आशीर्वाद परमेश्वर आज तुम्हाला देणार आहे. हे नूतनीकरण तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर आणणार आहे. ह्या विश्वासानं हे नवीन वर्ष तुम्ही आणि मी सुरू करायला पाहिजे. आणि ते का होत नाही हे पण आपण पाहणार आहोत. असं म्हटलेलं आहे की तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणं आता कोणाला शक्य नव्हते. ग्रासलेला, त्याला घर नाही, तो कबरामध्ये राहणार आहे. त्याला व्यवस्थित वस्त्र नाही, नग्न अवस्थेत तो त्या डोंगराळ भागामध्ये, कबरांमध्ये फिरणारा मनुष्य आहे. कबरामध्ये राहत नसतात. कबरामध्ये काय असतं हो? कब्रस्थानामध्ये काय असतं? कितीही सुंदर तुम्ही ती कबर बांधली, त्याच्यावर क्रॉस जरी लावला किंवा एखादा दिव्यदूताचा पुतळा जरी त्या ठिकाणी ठेवला, पण काय आहे तिथे? खऱ्या रीतीनं कबर म्हणजे अंधार आहे. कबर म्हणजे तिथे मृतावस्था आहे. कबर म्हणजे तिथे जीवन नाही, तिथे कोणी सजीव नाही, तिथे कोणी फार चांगलं असं आयुष्य तिथे घालवत नाहीत. सरळ शुद्ध अंधार, ज्या ठिकाणी आशा नाही, ज्या ठिकाणी दिशा नाही, ज्या ठिकाणी जीवन नाही, असं स्थान म्हणजे कबर. आता मी असं म्हणत नाही की तुम्ही कबरांमध्ये आहात, मी असं म्हणत नाही की तुम्ही मृत अवस्थेमध्ये आहात, पण माझा हा उद्देश आहे आणि मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्या जीवनामध्ये कधी कधी तशी परिस्थिती येते किंवा हे गेलेलं वर्ष तसं गेलं असेल की काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, काहीच झालं नाही, मृतावस्था. आमच्या जीवनामध्ये असे काही बंधनं आले, असे काही साखळदंड आले की ज्या त्यापासून तुम्ही आणि मी मुक्तच होऊ शकलो नाही. हेच घ्या ना, करोना व्हायरस. आता नवीन व्हेरियंट आला, ओमिक्रॉन, मग डेल्टा होता मागे. ते बंधन आणि ती साखळी वाढतच आहे, अधिक आणि अधिक ती घट्ट होत आहे, जखडून ठेवत आहे संपूर्ण जगाला. ह्या माणसाला असं म्हटलेलं आहे की काबूत आणण्यासाठी, शब्द त्या ठिकाणी असलेला आहे की वठणीवर आणण्यासाठी, योग्य स्थितीवर आणण्यासाठी, योग्य मार्गात आणण्यासाठी, योग्य दिशेनं त्याला आणण्यासाठी मनुष्यानी प्रयत्न केले. आणि त्यांचे प्रयत्न काय होते माहितीये का?
त्यांचे प्रयत्न हे होते की हा जर इतका भयानक आहे आणि हा जर कब्रस्थानामध्ये आहे आणि हा जर असे सर्व प्रकारचे शैतानी प्रकार करतो, तो याला आपण साखळ दंडांनी, लोखंडाच्या साखळीने बांधून टाकू. मनुष्याने त्यांचे उपाय केले की त्याने कब्रस्थानामध्ये जाऊ नये, त्याने त्या अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थानामध्ये जाऊ नये की जिथे जीवनच नाही, जिथे अंधार आहे, जिथे शुष्कता आहे, जिथे कोणत्याच प्रकारची सजीवता नाही, अशा ठिकाणी जाऊ नये. म्हणून मनुष्याने काय प्रयत्न केले, त्यांचे काय उपाय होते? चला याला आपण साखळ दंडांनी बांधून ठेवू, म्हणजे हा तिथे जाणार नाही. अनेकदा बंधू भगिनी, तुमच्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये, समाजाच्या जीवनामध्ये अशा गोष्टी असतात आणि तुम्हाला माहित आहे की आपण तसं करू नये, तिथे जाऊ नये, ती सवय आपण करू नये, पण आणि ते न करण्यासाठी आपण आपले उपाय करतो. प्रयत्न करणं फार चांगलं आहे, पण जर त्यामध्ये देवाचा आशीर्वाद नाही, त्यामध्ये देवाचं मार्गदर्शन नाही, त्यामध्ये देवाची शक्ती नाही, त्यामध्ये देवाचं महात्म्य जर नाही, तर कधी कधी तुमचे आणि माझे उपाय सुद्धा फोल ठरू शकतात. हे पाहणं फार महत्वाचं आहे, हे नवीन वर्ष सुरू करत असताना. नाहीतर जसं मागील वर्ष गेलं तसंच हे वर्ष सुद्धा जाऊ शकतं. आमचे उपाय या करोनाच्या दिवसामध्ये फार भयानक परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर काही गमतीशीर उपाय लोक करतात. कोणी काढा घेतात, कोणी सुंठ खातात, कोणी लसूण खातात, कोणी कांदा खातात, कोणी मिरच्या खातात. सगळं पूर्ण जे स्वयंपाकघरातलं साधन आहे ते सगळं खातात. कशासाठी? ह्या करोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी. मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही. या ठिकाणी मनुष्याने काय केलं, त्यांचे उपाय. बंधू भगिनींनो, मागच्या वर्षी, मागील वर्षी असे काही प्रसंग आले, असे काही संकट आले, असे काही आजार आले, अशी काही स्थिती निर्माण झाली, असे काही तुफान आले आणि ते सगळं तुफान थोपवण्यासाठी, ते आजार दूर करण्यासाठी आणि तो मानसिक आणि शारीरिक जो भार होता तो दूर करण्यासाठी तुम्ही काय उपाय केले? आणि जर उपाय केले, त्यापैकी किती उपाय प्रभावी ठरले, उपयोगात आले? विचार करा. नवीन वर्ष जर हे आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं जर असं जावं असं वाटतं, ही माझी प्रार्थना, ही माझी सदिच्छा, हे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. पण जाणार आहे का हो? जर ते जायचं असेल तर मला असं वाटतं एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी घडायला पाहिजे आणि ती म्हणजे परमेश्वराचं, खुद्द येशू ख्रिस्ताचं दर्शन तुम्हाला पाहायला पाहिजे. असं म्हटलेलं आहे, येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला. येशूला त्याने दुरून पाहिलं. येशूचं अस्तित्व, येशूचं येणं, येशूचं दर्शन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या नवीन वर्षामध्ये किती महत्वाचं आहे, किती आवश्यक आहे, हे वचन दर्शवतं. बंधू भगिनींनो, त्याने येशू ख्रिस्ताला दुरून पाहिलं. मागील वर्षामध्ये येशू ख्रिस्ताला तुम्ही कितीदा पाहिलं? मी असं म्हणत नाही की काहीतरी असा दैवी प्रकाश पडला आणि तुम्हाला त्याचं दर्शन झालं. येशू ख्रिस्ताचं दर्शन होणं म्हणजे कदाचित एखाद्या संदेशाद्वारे येशू ख्रिस्त तुमच्या संगती बोललाय, हा देव बोललाय. तुम्ही प्रार्थना करत असताना देवानं तुमच्या कानामध्ये काहीतरी सांगितलेलं आहे. एखाद्याची साक्ष ऐकत असताना देव तुमच्या संगती बोललाय, त्याचं दर्शन तुम्हाला झालेलं आहे. एखाद्याची चांगलं गीत ऐकून कदाचित देवाचं दर्शन तुम्हाला झालेलं आहे. देवाचं दर्शन झालेलं आहे, देवाला तुम्ही पाहिलेलं आहे, त्याचं तुम्ही ऐकलेलं आहे. एवढंच आता पुरेसं नाही. ह्या नवीन वर्षामध्ये, हे नवीन वर्ष आशीर्वादाचं, आनंदाचं, आरोग्याचं, आध्यात्मिक लाभाचं जर व्हायचं असेल तर एवढंच पुरेसं नाही. त्याच्या पुढे आम्हाला पायरी घ्यायची आहे आणि ती पायरी आणि ती स्टेप या भूत लागलेल्या माणसानं घेतली आणि त्याच्यावरून आज आपल्याला शिकायचं आहे. आणि माझा पूर्ण विश्वास आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो, हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादाचं, सौख्याचं, आनंदाचं, आरोग्याचं आणि सर्व आध्यात्मिक लाभाचं होणार. आणि ती पायरी म्हणजे, ती स्टेप म्हणजे
येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पराच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? जेव्हा त्याने ऐकलं, जेव्हा त्याने पाहिलं, त्याने काय केलं? येशू ख्रिस्ताकडे धाव घेतली. मागील वर्षामध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताकडे कितीदा धाव घेतली हो? फक्त धाव घेतली असं नाही, असं म्हटलेलं आहे की तो भूतग्रस्त माणूस येशू ख्रिस्ताच्या पाया पडला. अनेकदा आपल्या जीवनामध्ये आपण येशूदेवाकडे जातो, पण त्याला दुरूनच पाहतो, फक्त ऐकतो, फक्त वाचतो, पण कृती मात्र आपल्या जीवनामध्ये होत नाही. अशी अवस्था ह्या नवीन वर्षामध्ये होऊ देऊ नका. परमेश्वराच्या त्या येशू ख्रिस्ताच्या पाया पडणं म्हणजे नतमस्तक होणं. येशू ख्रिस्ताच्या पाया पडणं म्हणजे त्याला त्यात तुमचा स्वतः जीवनाचा प्रभू आणि देव म्हणून स्वीकारणं, तुमच्या जीवनाचा अधिपती म्हणून स्वीकारणं, तुमच्या आयुष्याचा देव म्हणून स्वीकारणं, येशू ख्रिस्ताला तो मार्ग आहे हे म्हणून स्वीकारणं, येशू ख्रिस्त हे जीवन आहे हे म्हणून स्वीकारणं, येशू ख्रिस्त हा सत्य आहे हे म्हणून स्वीकारणं, येशू ख्रिस्त हा स्वर्गाचं दार आहे हे म्हणून येशू ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे त्याच्या पाया पडणं. कितीदा तुम्ही त्याला पाया पडून स्वीकार केला की मानसिक रीतीनं आणि फक्त इंटलेक्च्युअल रीतीनंच त्याला तुम्ही स्वीकारलं, सरळ शुद्ध पायाच पडला, तो दुसरा उपायच नव्हता. मी तुम्हाला सांगितलं ना की आपण बरेच उपाय करतो, उपाय करण्यामध्ये काहीच वाईट नाही, पण तुमचे आणि माझे उपाय किती तोडके आहेत, किती अपूर्ण आहेत, किती अपयशी होऊ शकतात हे या वृत्तांतावर संपूर्ण गावानं कदाचित त्याला पकडलं असेल, त्या भूतग्रस्त माणसाला, आणि 10-12 लोकांनी त्याला साखळ दंडांनी म्हणजे लोखंडाच्या दंडांनी बांधून ठेवलं, आणि तरी त्या माणसाला ते वठणीवर आणू शकले नाहीत. तुमच्या आणि माझ्या उपायांनी आमच्या जीवनामध्ये असलेले भूत, आता मी म्हणतो कदाचित प्रत्यक्ष रीतीने ते भूत नसतील, पण असे आजार, असे विचार, अशा सवयी, असे प्रकार तुमच्या आणि माझ्या जीवनात असतील की ते भूत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असलेले बांधून ठेवण्यासाठी, वठणीवर आणण्यासाठी, काबूत ठेवण्यासाठी तुम्ही आणि मी असे प्रयत्न केलेत, आपल्याच पद्धतीनं, आपल्याच मनानं. बंधू भगिनींनो, कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश आलं असेल मागील वर्षामध्ये. ते अपयश ह्या वर्षामध्ये येऊ नये म्हणून हा संदेश तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी मी देत आहे. पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, हे तारणाऱ्या येशू, तूच माझा देव, तूच माझा मसीहा, तूच माझा तारणारा, तूच माझा मेंढपाळ. येशूच तुमच्या जीवनामध्ये असलेलं अस्तित्व, मी म्हणत आहे अस्तित्व, येशू ख्रिस्ताचं तुमच्या कुटुंबामध्ये असणं इतकं महत्वाचं आहे की तो जर तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लेकरांमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जर आहे, मी तुम्हाला सांगतो की भूत थर थर कापतात. भूत अशुद्ध आत्मे येशू ख्रिस्ताला ओळखतात. कधी कधी अशा असंख्य संकट आणि असंख्य अशा प्रकार आमच्या जीवनामध्ये येतात. कारण काय माहिती? कारण साधं कारण आहे, येशू ख्रिस्ताचं अस्तित्वच आमच्या कुटुंबामध्ये नाही, घरामध्ये नाही. त्याची प्रार्थना नाही, त्याचं वचन वाचणं नाही, त्याचा संदेश नाही, त्याची गॅदरिंग नाही, त्यांची फेलोशिप नाही, कोणत्याच प्रकारचं बायबल स्टडी त्या ठिकाणी नाही, कोणत्याच प्रकारचं त्याच्या राज्यासाठी केलेलं काम तुमच्या आणि माझ्या जीवनात नाही, कुटुंबामध्ये नाही. हे अशासाठी मी सांगतो, ह्या नवीन वर्षासाठी बंधू भगिनींनो, की ह्या नवीन वर्षामध्ये येशू ख्रिस्ताचं अस्तित्व तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशासाठी असायला पाहिजे की येशू ख्रिस्ताला फक्त पाहून हे सगळे प्रकार थरथर कापतात. काय म्हटलेलं आहे? येशू ख्रिस्त त्या संधी बोलत होता, त्याला बाहेर येण्यासाठी तो सांगत होता, आणि असं म्हटलेलं आहे की तू आमच्यामध्ये का पडतोस, तू आम्हाला का त्रास देतो, आम्हाला छळू नकोस.
भूत त्या माणसाला छळत होते, इतक्या भयानक रीतीने छळत होते की तो घरात सुद्धा राहू शकत नव्हता, माणसामध्ये तो राहू शकत नव्हता. त्या भूतांनी त्या माणसाला इतकं बंधनात बांधून टाकलं होतं की तो स्वतःच्या कुटुंबामध्ये राहू शकत नव्हता, स्वतःच्या लेकरांमध्ये राहू शकत नव्हता, स्वतःच्या मित्रांमध्ये राहू शकत नव्हता, स्वतःच्या समाजामध्ये राहू शकत नव्हता, आणि स्वतःच्या चर्चमध्ये राहू शकत नव्हता, स्वतःच्या बायबल स्टडीमध्ये राहू शकत नव्हता. बंधू भगिनींनो, एवढं ते त्याला छळत होते. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताची एंट्री झाली, येशू ख्रिस्ताचं अस्तित्व त्याच्या जीवनामध्ये आहे, आणि येशू ख्रिस्ताच्या पाया जेव्हा तो पडला, बंधू भगिनींनो, फक्त त्याच्या अस्तित्वानं, त्याचं अस्तित्व त्या अशुद्ध आत्म्यांचा छळ करू शकतं, त्यांचा नायनाट करू शकतं. एवढी ताकद, एवढं सामर्थ्य येशू ख्रिस्ताच्या तुमच्या जीवनात असलेल्या अस्तित्वामध्ये आहे. प्रेझेन्स. हे नवीन वर्ष सुरू करत असताना एक गोष्ट तुम्ही पहा. तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या असाल की ह्या नवीन वर्षामध्ये मला ही डिग्री साध्य करायची आहे, ह्या नवीन वर्षामध्ये मला एवढा पैसा कमवायचा, या नवीन वर्षामध्ये मला हे घर घ्यायचं आहे, या नवीन वर्षामध्ये मला इथे ट्रॅव्हल करायचं आहे, या नवीन वर्षामध्ये माझ्याजवळ हे सगळे औषधोपचार असायला पाहिजे, माझ्या नवीन वर्षामध्ये मला लग्न करायचं आहे. फार चांगल्या गोष्टी आहेत. बंधू भगिनींनो, हे नवीन वर्ष सुरू करत असताना एक गोष्ट आता या क्षणाला, जिथे तुम्ही बसलेला आहात, जिथे तुम्ही हा संदेश ऐकत आहात, एक गोष्ट तुम्ही करू शकता आणि करा. येशूदेवा, माझ्या जीवनात ये, माझ्या कुटुंबात ये, माझ्या अंतःकरणात ये. जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर असतो, तुमच्या जीवनात असतो, अंतःकरणात असतो, अशुद्ध आत्मे, अशुद्ध प्रकार, तुमचे शत्रू छळल्या जातात. तुमच्या आणि माझ्या अस्तित्वानं नाही, तुमच्या आणि माझ्या वैचारिक शक्तीनं नाही, तुमच्या आणि माझ्या अधिकारानं नाही, तुमच्या आणि माझ्या पैशानं नाही, शिक्षणानं नाही, डिग्रीनं नाही. येशू ख्रिस्ताचं जे अस्तित्व तुमच्या जीवनामध्ये आहे, त्या अस्तित्वानं अशुद्ध आत्मे थरथर कापतात, छळल्या जातात. येशूला दुरून पाहत असतो, धावत धावत गेला. हे अर्जंट आहे, हे तातडीचं आहे, हे मला आवश्यक आहे, हे मला पाहिजे आहे. मला खऱ्या रीतीनं त्या कबरांमध्ये मला राहायचं नाही. गेलेलं वर्ष हे असंच ग्रस्त रीतीनं, असंच आजारी रीतीनं, असंच सर्व प्रकारच्या भीतीनं, अशा सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधीनं भरलेलं होतं. हे देवा, मला असं जीवन जगायचं नाही, माझ्या कुटुंबाला असं जीवन जगायचं नाही. तू ये. आणि जर तू आला, फक्त त्याच्याकडे पाहत बसू नका, धावत जा. त्याचा स्वीकार, त्याच्या पाया पडणं म्हणजे काय माहितीये? त्याचा सर्वस्वानं स्वीकार करणं. त्याला त्याचं जे काही त्याचा जो अधिकार आहे तो तुमच्या जीवनामध्ये येऊ देणं, त्याचे रूल्स तुमच्या जीवनामध्ये येऊ देणं, त्याचा ताबा, त्याचा कंट्रोल तुमच्या जीवनामध्ये येऊ देणं म्हणजे पाया पडणं. असं येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या जीवनात कधी येऊ दिलं का हो? जोपर्यंत तुम्ही त्या येशू ख्रिस्ताचे पाय धरत नाही, त्याच्या पाया पडत नाही, त्याला स्वीकारत नाही, त्याला तुमच्या कुटुंबाचा आणि जीवनाचा मस्तक बनवत नाही, तोपर्यंत हे असे अशुद्ध प्रकार, अशुद्ध आजार, अशुद्ध आत्मे असे तुमच्या अवतीभोवती फिरतच राहणार आहेत आणि ते तुमचा छळ करणार आहेत. आज ह्या नवीन वर्षामध्ये मी तुम्हाला हा आशीर्वाद देतो की जर तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, तर येशू ख्रिस्ताच्या अस्तित्वानं हे सर्व आजार आणि भीती आणि व्याधी आणि हे सर्व प्रकार छळल्या जातील. ही ताकद आहे येशू ख्रिस्तामध्ये. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व दगड धोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत आहे असे. कदाचित तुमच्या शरीरावर जखमा नाही, कदाचित तुमच्या शरीराच्या जखमांमधून ते रक्त वाहत नाही, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो,
आता विचार करा. मी खात्रीनं सांगतो की तुमचं अंतःकरण कुठेतरी रक्तबंबाळ झालंय. कोणीतरी काहीतरी बोललं, कोणीतरी काहीतरी तुमच्या जीवनामध्ये केलं. शारीरिक रीतीनं नाही, पण मानसिक रीतीनं तुम्ही अगदी जखमांनी भरून गेला. अशुद्ध आत्म्याचा प्रकार. तो स्वतःलाच ठेचत होता, स्वतःला इजा करत होता. येशू ख्रिस्ताचं अस्तित्व जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये नाही, कुटुंबामध्ये नाही, लेकरांमध्ये नाही, आयुष्यामध्ये नाही, आपल्या कामधंद्यामध्ये नाही, कामामध्ये नाही, प्रवासामध्ये जर नाही, बंधू भगिनींनो, तुमची आणि माझी अवस्था अशी होऊ शकते. आणि आम्हाला कळतच नाही असं का होत आहे. देवाला आपण प्रश्न विचारतो, येशू देवा असं का? हे कोण मला ठेचत आहे? हे कोण मला जखमी करत आहे? हे कोण मला अशा भयानक वेदनांमधून नेत आहे? हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मुखातून नेहमी नेहमी येत असतो. बंधू भगिनींनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो आज, आणि ती गोष्ट ही आहे, पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय, हाच येशू की ज्या येशूला पाहून हे भूत थरथर कापायला लागले आणि म्हटले की मग आमचा छळ करू नकोस, तोच येशूबद्दल असं लिहिलंय की तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ठेचल्या गेला. लोकांनी त्याला जखमी केलं. त्याचं पवित्र आणि शुद्ध रक्त त्याने वाहिलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. म्हणजे याचा अर्थ की ह्या नवीन वर्षाची सुरुवात करत असताना हे येणारं नवीन वर्ष खऱ्या रीतीनं आता तुम्हाला ठेचणार नाही. परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्या अपराधांसाठी, चुकांसाठी, पापांसाठी ऑलरेडी ठेचल्या गेलेला आहे. अशासाठी की तुम्हाला आणि मला कोणी ठेचू नये. वा रे वा, काय नवीन वर्षाचा आशीर्वाद कोणाला नको आहे हो? ही गॅरंटी फक्त येशू ख्रिस्त देऊ शकतो, त्याचं वचनच देऊ शकतो. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका, जर हे नवीन वर्ष तुम्हाला असं पाहिजे की कोणी ठेचू नये, कोणी तुम्हाला इजा करू नये, कोणी तुम्हाला दुखवू नये, कोणी तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास देऊ नये, आणि तुमचं अस्तित्व हे कुटुंबामध्ये असावं, चर्चमध्ये असावं, मित्रांमध्ये असावं आणि चांगल्या लोकांमध्ये असावं, अशी जर तुमची इच्छा असेल, बंधू भगिनींनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, कारण तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी ठेचल्या गेला. ओरडत होता. कुठे ओरडत होता? कबरांमध्ये. आणि कोण ऐकणारं होतं तिथे? कबरांमध्ये कोण असतं? मला असं वाटतं की भूत असतात. मला नक्की माहित आहे की तिथे मृतावस्थेत पडलेले ते प्रेत असतात. मला नक्की माहित आहे की तिथे त्यांची हाडं असतात. म्हणजे तिथे जीवन नाही, ऐकणारं नाही, बोलणारे नाही, पाहणारे नाही, अशा ठिकाणी तो ओरडत होता, ज्याला काही अर्थ नाही, ज्याला काही मिनिंग नाही, ज्याच्यामध्ये काही कोणत्याच प्रकारचा आशीर्वाद नाही, असं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ओरडणं होतं. बंधू भगिनींनो, आम्हाला जाणीवपूर्वक ते कबूल करावं लागेल. आम्ही ओरडतो, पण खऱ्या रीतीनं कोण ऐकतो आणि कोणासाठी आम्ही ओरडतो? मोठ्याने ओरडतो. आमच्या प्रार्थना कदाचित मोठ्या आहेत, आमचे गाणे मोठे आहेत, आमची सभा मोठी आहे, आमचं चर्च मोठं आहे, आमचा पैसा मोठा आहे, पण त्याचा उपयोग काय? कोण ऐकतं? कोणासाठी ते तुम्ही करता? हा भूत लागलेला माणूस कबरामध्ये मोठ्याने ओरडत होता. काय ओरडत होता ते त्यालाही कळत नव्हतं, आणि जे तिथे आहेत त्यांना तर कळतच नव्हतं, कारण ते मृतावस्थेत होते, ते कबरेंमध्ये होते. मागील वर्ष तसंच झालं का हो? की तुम्हाला आणि मला असं वाटलं की मी खूप ओरडलो देवासाठी, खूप देवाची स्तुती केली, पण कदाचित, लक्षपूर्वक आहे का, कदाचित ते ओरडणं त्याच्यामध्ये काही अर्थच नव्हता. बेअर्थ ओरडणं, निरर्थक प्रार्थना असू शकतात. ते ओरडणं, ती प्रार्थना फक्त कदाचित वायफळ बडबड असेल. किती सुंदर धडा ह्या वृत्तांतावरून आम्हाला मिळतो. असं म्हटलेलं आहे
कब्रांमध्ये राहून तो ओरडत असे व दगडधोंड्याने आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पराच्या देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? तुम्हाला माहित आहे, कोणी आपल्या जीवनात येणं, कोणी आपल्या जीवनात नाक खुपसणं, कोणी आपल्या जीवनामध्ये काहीतरी बोट दाखवणं तुम्हाला आणि मला आवडत नाही, आणि हे साहजिक आहे. एक गोष्ट ह्या नवीन वर्षासाठी तुमच्यासाठी हा आशीर्वादाचा संदेश आणि हे वचन मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि नवीन वर्षासाठी हे वचन आहे, येशू ख्रिस्ताला तुमच्यामध्ये पडू द्या. याने काय म्हटलं, तू मध्ये का पडतोस? येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये इंटरेस्ट आहे, त्याला पडू द्या. येशू ख्रिस्ताला तुमच्या त्या लेकरांमध्ये इंटरेस्ट आहे, त्याला येऊ द्या. हे लेकरांना माझ्याकडे येऊ द्या, कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारखंच आहे. हे येशू ख्रिस्ताचे वाक्य आहे. सर्व देवा तू सर्व कर, पण आमच्यामध्ये काही पडू नको. आमच्या निर्णयामध्ये तू काही येऊ नको. आमच्या मार्गामध्ये तू उभा राहू नकोस. तुझा अडखडण आमच्यामध्ये जीवनामध्ये नको. तुझा आशीर्वाद मात्र मला पाहिजे, पण तू माझ्यामध्ये पडू नकोस. सैतानाने काय केलं माहिती आहे? ह्या अशुद्ध आत्म्याने, तू आमच्यामध्ये का पडतोस? मी तर आज तुम्हाला नवीन वर्षासाठी हा संदेश देतो की येशू ख्रिस्ताला या नवीन वर्षामध्ये तुमच्या जीवनात पडू द्या, येऊ द्या. मी सांगितलं ना, त्याचं अस्तित्व असल्याशिवाय हे भूत आणि हे अशुद्ध आत्मे आणि हे आजार आणि ही भीती आणि ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी जाणारच नाही. कितीही नवीन वर्ष येऊ द्या, जाणारच नाही. येशू ख्रिस्ताला उलट तुमच्या आयुष्यामध्ये यायचं आहे, पडायचं आहे. त्याला पडू द्या नवीन वर्षामध्ये. आणि बघा, तो जर तुमच्या संगती आहे, तुमच्यामध्ये आहे, त्याचे विचार, त्याची दिशा, त्याचा मार्ग, त्याचा वरदहस्त जर तुमच्या जीवनामध्ये ह्या नवीन वर्षामध्ये आहे, हे नवीन वर्ष तुमच्यासाठी नूतनीकरणाचं होणार आहे, आशीर्वादाचं होणार आहे, नाविन्याचं होणार आहे आणि सर्व प्रकारच्या सुरक्षिततेचं होणार आहे. जर तो तुमच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये येऊ इच्छितो, पडू इच्छितो, पडू द्या. येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? आता येशू देव होता, आहे. त्याला माहित होतं की त्या मनुष्यामध्ये किती अशुद्ध आत्मे आहेत, पण त्याने तो मुद्दामून तो प्रश्न विचारला. येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं आहे आणि त्या अशुद्ध आत्म्याला दाखवायचं आहे, त्या माणसाला दाखवायचं आहे, आजूबाजू असलेल्या लोकांना हे दाखवायचं आहे की अशुद्ध आत्मे कितीही माझ्या समोर येऊ द्या. आणि असं उत्तर आहे, त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ. एक माणूस, एका माणसामध्ये किती व्याधी आहे, तो किती आजार आहेत, किती टेन्शन आहेत आणि किती अशुद्ध आत्मे आहेत. सैन्य. येशू ख्रिस्तानं हा प्रश्न त्याला अशासाठी विचारला की तू जर सैन्य आहे तर मी सैन्यावर नियंत्रण करणारा देव आहे. मी एकटाच पुरेसा आहे. तू सैन्यानं ये, मी एकटाच पुरेसा आहे तुम्हाला नष्ट करण्यासाठी. वा रे वा. असंख्य उपाय आम्ही करतो. येशू ख्रिस्ताचं जे काही म्हणणं आहे तेच आम्ही करत नाही. सैन्य, त्या काळातलं सैन्य म्हणजे सशस्त्र होतं. त्या काळातलं सैन्य म्हणजे भारी भक्कम होतं. त्या काळातले जे सैनिक असायचे ते अगदी शरीरानं आणि मनानं अगदी असे भक्कम असायचे. 1 नाही, 2 नाही, 100 नाही, 150 नाही, काहीतरी 500 नाही. सैन्य. आता मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा की मागच्या गेलेल्या वर्षामध्ये कदाचित तुमच्यावर संकट शत्रूच्या सैन्यासारखंच आलं असेल, किंवा ते संकट आणि ते व्याधी, ते आजार कदाचित सैन्यासारखे तुमच्यावर चालून आले असतील. काय केलं? काय केलं त्यांना थोपवण्यासाठी आणि कोणी केलं त्यांना थोपवण्यासाठी?
जर ते सैन्य ते आजाराचं असेल, टेन्शनचं असेल आणि भीतीचं असेल आणि इतर सर्व प्रकारच्या जगिक गोष्टीचं असेल, पापाचं असेल, अनैतिक गोष्टीचं ते सैन्य जर तुमच्यावर चालून आलं होतं, त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रकारानं, तुमच्या शक्तीने जर त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला असेल, तर मी 100% सांगतो की तुम्ही अपयशी झाला ह्या वर्षात, मागच्या वर्षामध्ये. असं अपयश ह्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला येऊ नये म्हणून येशू ख्रिस्ताचं अस्तित्व ह्या नवीन वर्षामध्ये तुमच्यामध्ये असणं किती महत्वाचं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की तुझं नाव काय, आणि ते अशुद्ध आत्मे म्हणतात की आम्ही पुष्कळ आहोत, म्हणजे सैन्यच आहोत. आणि येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं होतं की तुम्ही सैन्याने या, हजारोनी या, लाखोंनी या, तुमच्यावर माझा ताबा आहे, तुमच्यावर माझं नियंत्रण आहे, तुमच्यावर माझा अधिकार आहे, तुम्हाला मी निर्माण केलेलं आहे खऱ्या रीतीनं. जे दिव्य दूत होते त्यांना, आणि ते पडले अशुद्ध आत्मे म्हणून. निर्माता देव, चालवणारा देव, नियंत्रण करणारा देव, मुक्त करणारा देव मी आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं तो प्रश्न विचारला, कळू द्या लोकांना, कळू द्या त्या अशुद्ध आत्म्यांना, कळू द्या त्या माणसाला की मी आहे, मीच तो देव आहे, माझ्यातच ती शक्ती आहे, माझ्यातच तो अधिकार आहे. आणि आम्हाला ह्या देशात घालू नको अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरांमध्ये शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हाला लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. हे नवीन वर्ष बघणं तुमच्यासाठी नवीन करण्याचं आहे. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी मुक्तीचं आहे. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. आणि का आशीर्वादाचं असणार आहे? कारण येशू ख्रिस्त त्या सर्व आजाराला, त्या अशुद्ध आत्म्यांना, त्या भीतीला आणि त्या सर्व परिस्थितीला धमकावणार आहे. भूतांनी काय विनंती केली की आम्हाला त्या डुकरांमध्ये घालव. अशुद्ध आत्म्याचं अस्तित्व अशुद्ध ठिकाणीच असायला पाहिजे. त्यांचं अस्तित्व त्या अशुद्ध प्राण्यांमध्येच असायला पाहिजे. येशू ख्रिस्तानं परमिशन दिली. हा विचार करा. जर ह्या नवीन वर्षामध्ये जर तुम्ही देवाला आणि येशू ख्रिस्ताला प्रार्थना कराल, येशू देवा, हे सर्व जे काही प्रकार माझ्या जीवनामध्ये घडत आहे, हे जे काही माझ्या मागे लागलेलं आहे, हे घालवून टाक. येशूमध्ये तेवढी ताकद आहे, येशूमध्ये तेवढं सामर्थ्य आहे आणि तो घालवू शकतो. हा अविश्वास आज या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही धरा. काय झालं? तडक ते सगळे सुमारे 2000 अशुद्ध आत्मे एका माणसामध्ये, 2000 अशुद्ध आत्मे, पवित्र आत्मे नाही, चांगले आत्मे नाही, दिव्यदूत नाहीत, अशुद्ध आत्मे. बंधू भगिनींनो, जर देवाचं अस्तित्व ह्या नवीन वर्षामध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनात जर नसेल, तर असे अशुद्ध आत्मे टपूनच बसलेले आहे. नवीन वर्ष असो, नवीन तारीख असो, नवीन साल असो, असे अशुद्ध आत्मे तुम्हाला ठेचण्यासाठी, तुम्हाला ग्रासण्यासाठी, तुम्हाला घरापासून दूर नेण्यासाठी, कबरेमध्ये नेण्यासाठी, तुमच्या प्रार्थना, तुमच्या सहभागिता, तुमची स्तुती, तुमची आराधना पूर्णपणे बंद करण्यासाठी टपून आहेत. त्याच्यावर एकच उपाय या नवीन वर्षामध्ये, आणि तो म्हणजे येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये पडू द्या, समाविष्ट होऊ द्या, इन्व्हॉल्व होऊ द्या. काय होतं? सर्व आजार, सर्व भीती, सर्व अशुद्ध प्रकार, सर्व पापाचे प्रकार, अनैतिक प्रकार येशू ख्रिस्तानं धमकावून दूर करू शकतो. आणि झालं तसं. पुन्हा परत येऊच नको अशुद्ध आत्म्या, पुन्हा परत येऊच नको ह्या माणसामध्ये.
विचार करा बंधू भगिनी, हे नवीन वर्ष तुमच्यासाठी माझ्यासाठी सुखाचं व्हावं ही देवाची इच्छा आहे. हे नवीन वर्ष तुमच्या आणि माझ्यासाठी सुखाचं होऊ नये असं अशुद्ध आत्म्यांची इच्छा आहे. कोणाची इच्छा तुम्हाला या नवीन वर्षामध्ये पाहिजे? सुरुवातीलाच मी सांगितलं, तुम्ही आणि मी देवाची सर्वात उत्तम अशी कलाकृती आहोत. देवानं मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा बनवलाय. देवानं मनुष्य अशासाठी निर्माण केला की मनुष्यानं त्याची सेवा करावी, त्याची स्तुती गाण गावं, त्याची आराधना करावी, त्याची प्रार्थना करावी, त्याच्या संगती असावं, देव त्यांच्या संगती असावा. ही देवाची उदात्त पवित्र इच्छा आहे, आज सुद्धा आहे, आणि ती इच्छा पूर्ण होऊ शकते ह्या नवीन वर्षामध्ये. सर्व प्रकार त्याच्या जीवनातले मेले, गुदमरून मेले. मागील वर्षामधून काहीतरी लिंगरित होत असेल, काहीतरी अजून चालूच आहे, ते जे साखळदंड आहे ते अजून लांबतच आहे, तो आजार लांबतच आहे, ती भीती लांबतच आहे, आणि त्याच्या अडचणी सर्व अजून मागील वर्ष गेलं, पण त्या गोष्टी ह्या नवीन वर्षामध्ये अजून आहेतच. पूर्ण कट करा ना हो, पूर्ण त्यांचा नेस्त नाबूद करा, पूर्ण त्यांना नष्ट होऊ द्या. आणि ते ताकद आणि ते सामर्थ्य फक्त येशू ख्रिस्तामध्येच आहे, आणि येशू ख्रिस्ताची ताकद तुमच्या जीवनामध्ये उपयोग येऊ द्या. काय म्हटलेलं आहे? 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कठड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. तुमच्या अशक्तपणाला, तुमच्या आजाराला, तुमच्या भीतींना, तुमच्या अशुद्ध आत्म्यांना, तुमच्या अशुद्ध सवयींना, तुमच्या अशुद्ध बोलण्याला, तुमच्या सर्व प्रकारच्या जीवन जे ग्रासलेलं आहे त्याला जर गुदमरून मारून टाकायचं असेल तर तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताचे पायच धरावे लागतील या नवीन वर्षामध्ये. आतापर्यंत त्या सर्व गोष्टींनी तुम्हाला ठेचलं, आता येशू ख्रिस्त या नवीन वर्षामध्ये त्या सर्व गोष्टींना स्वतः त्याच्या अधिकारानं ठेचेल. फक्त ठेचेल नाही, गुदमरून मारून टाकेल. आणि बघा मग हे नवीन वर्ष कसं नाविन्यपूर्ण, नवीन आशेचं, नवीन आशीर्वादाचं, नवीन सर्व प्रकारच्या सहभागितेचं, नवीन सर्व प्रकारच्या शांतीचं हे नवीन वर्ष होणार आहे. 15 वचन, ते येशूजवळ आल्यानंतर तो भूतग्रस्त, आता बघा, परमेश्वर तुम्हाला आणि मला ह्या नवीन वर्षामध्ये नवीन आशीर्वाद देईल, नवीन आरोग्य देईल, नवीन दिशा देईल, नवीन सर्व प्रकारचं मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य देईल. किती देईल? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नूतनीकरणाचा बदल किती व्हायला पाहिजे आणि कोण करू शकतो? हा फार महत्वाचा पॉइंट आणि फार महत्वाचा आशीर्वाद तुमच्यासाठी मी देत आहे बंधू भगिनींनो, की तुमचं आणि माझं जीवन हे परमेश्वर जर आपल्या हातात घेऊन नवीन करतो तर किती करतो, हा एक पॉइंट. आणि किती तुमचं आणि माझं जीवन नवीन व्हायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. तो भूतग्रस्त, आता दुसरा मनुष्य नाही, तोच म्हणजे ज्यात सैन्य होते असं म्हटलेलं आहे. तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टी, वा रे वा वा वा. मागील वर्ष पायाला जसा भवरा होता, जरी बाहेर जाऊ शकत नव्हतो तरी पायाला जसा भवरा, विश्रांती नाही, शांती नाही, आराम नाही. आणि कधी कधी आम्ही शरीरानं फिरत नाही, वणवण भटकत नाही, पण मनानं मात्र इतकं भटकत असतो. आपल्या मनाचं हे चक्र इतकं गरगर 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 फिरत असतं की तुम्हाला आणि मला कोणत्याच प्रकारची शांती आणि शांतीचा अनुभव आणि विसाव्याचा अनुभवच आमच्या जीवनामध्ये येत नाही. अशी परिस्थिती कदाचित गेलेल्या वर्षामध्ये होती. आज ही परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. किती बदलणार आहे की जो मनुष्य कब्रांमध्ये रात्र दिवस भटकत होता,
की ज्याच्या जीवनामध्ये स्थान नाही, ज्याच्यामध्ये जीवनामध्ये शांती नाही, ज्याच्या जीवनामध्ये आनंद नाही, ज्याच्या जीवनामध्ये सहभागिता नाही, ज्याच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही, ज्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं बायबल स्टडी नाही, ज्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची सेवा नाही, असा मनुष्य एक दैवी शांतीनं आरामानं भरून जातो. इतकं नवीन पण त्या मनुष्यामध्ये येतं. असं म्हटलेलं आहे की तो येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसलेला. येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ, येशू ख्रिस्ताजवळ बसलेला म्हणजे काय? सुरक्षित, आशीर्वादित, आनंदित, ज्याच्या मनामध्ये शांती आहे, समाधान आहे, सुरक्षितता आहे, एक आशा आहे. येशू ख्रिस्ताच्या जवळ बसणं. इतका बदल तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे. इतकं नाविन्य पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे. इतका आमूलाग्र बदल तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे. तो शरीरानं तो बसलेला आहे, वस्त्र पांघरलेला, ज्याला कोणत्याच प्रकारचं ज्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं असं शेम होते, ज्याच्या अंगावर वस्त्र नव्हते, त्याला येशू ख्रिस्तानं वस्त्र दिले. कदाचित हे कपड्यांचे वस्त्र त्याने घातले असतील, पण खऱ्या रीतीनं बंधू भगिनींनो, परमेश्वरानं त्याच्या पापावर पांघरून घातलं. परमेश्वरानं ते शुभ्र वस्त्र त्याला परिधान करायला दिले. ज्याला आता ज्याच्याकडे पाहून कोणी आता हसणार नाही, ज्याला कोणी आता त्रास देणार नाही, ज्याला कोणी आता ठेचणार नाही, ज्याला कोणी आता कोणत्याच प्रकारचं वाईट ट्रीटमेंट देणार नाही. वस्त्र परिधान केलेला. काय सुंदर चित्र आणि नवीन होण्याचं चित्र आणि नवीन पण किती व्हावं याचं चित्र. हे नवीन वर्ष जर तुमच्यासाठी अशा प्रकारे जर व्हायचं असेल, काय म्हटलेलं आहे? बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला. मी म्हटलं ना, मानसिकरीतीनं इतका दबाव, इतकं टेन्शन, इतकं प्रेशर, इतकं ग्रासून टाकतं तुमचं मन, तुमचे विचार, की तुम्हाला आणि मला सुचतच नाही की आम्ही कब्रस्तानामध्ये आहोत की घरात आहोत. जेव्हा मनुष्याचं मानसिक संतुलन बिघडतं, तेव्हा त्याला कळतच नाही की तो घरात आहे की बाहेर आहे, सहभागितेमध्ये आहे की कब्रस्तानामध्ये आहे, त्याने वस्त्र परिधान केलेले आहेत किंवा नाही हे त्याला कळतच नाही. म्हणून तो शब्द फार महत्वाचा आहे, शुद्धीवर आलेला. आता त्याला कळतं येशू ख्रिस्त कोण आहे, त्याला कळतं की कुठे बसावं, त्याला कळतं की कसं बोलावं, त्याला कळतं की त्याने आता काय करावं, त्याला कळतं अशुद्ध आत्मा कोण आहे आणि पवित्र आत्मा कोण आहे. हे जेव्हा कळतं त्याला म्हणतात शुद्धीवर येणं. असं शुद्धीवर तुम्ही आणि मी आलो आहोत का? फार सुंदर संदेश आहे बंधू भगिनींनो ह्या नवीन वर्षासाठी. तुम्ही कुठे बसलेला आहात? कोणाची वस्त्र तुम्ही पांघरलेलं आहे? कदाचित सूट आणि बूट आणि चांगलं वस्त्र नवीन वर्ष, नवीन वर्षामध्ये, नवीन वर्षाच्या भक्तीमध्ये तुम्ही खरेदी केलेली आहे. आज मी तुम्हाला सांगतो, ह्या नवीन वर्षाचं सुरुवात करत असताना देवाकडून आलेली ती वस्त्र, शुभ्र वस्त्र, तारणाची वस्त्र, या नवीन वर्षामध्ये परिधान करा. येशू तुम्हाला देणार आहे. लोकांच्या दृष्टीस पडला, शुद्धीवर आलेला. 19 वचन. मग 18 वचन. मग तो मत्स्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्या जवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. हा आहे खरा आमूलाग्र बदल.
की जो स्वकीयांकडे जाऊ शकत नव्हता, त्याला कळतच नव्हतं कोण माझे स्वकीय आहे आणि कोण माझे शत्रू आहे. त्याला तो फरकच जाणवत नव्हता की माझं घर कुठे आहे आणि कोणती कबर आहे. त्याला ते कळतच नव्हतं मानसिकरित्याने मी प्रार्थना करत आहे की फक्त ओरडत आहे. येशू ख्रिस्तानं त्याच्या जीवनामध्ये काय आणलं माहिती आहे का? आणि तो आशीर्वाद आणि तो चमत्कार आणि ते नाविन्यपण आणि ते नूतनीकरण परमेश्वर ह्या नवीन वर्षामध्ये देऊ इच्छितो, आणू इच्छितो. तुमची तयारी आहे का? आणि ते नवीनपण असं आहे की तुम्ही बसलेला शांततेनं, वस्त्र परिधान केलेले आणि शुद्धीवर आलेले. काय शब्द आहे तिथे? तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. हा मनुष्य ज्याने कुटुंब मला माहित नाही किती वर्ष, किती महिने, किती दिवस पाहिलंच नव्हतं. आपले स्वकीय, कधी आई वडील असतील, कधी भाऊ बहीण असतील, कधी त्याचं कुटुंब असेल. येशू ख्रिस्तानं त्याला त्याचं कुटुंब परत दिलं. येशू ख्रिस्तानं त्याचे स्वकीय त्याला परत केले. येशू ख्रिस्तानं त्याच्यासाठी आता एक नवीन मार्ग तयार केला. येशू ख्रिस्तानं त्याच्यासाठी एक नवीन उपाय आणला. येशू ख्रिस्तानं त्याच्या जीवनामध्ये एक नवीन दिशा दिली. त्याची इच्छा होती की येशू ख्रिस्ताच्या मागे मागे यावं, पण येशू ख्रिस्तानं त्याच्यासाठी एक नवीन मार्ग तयार केला. जो 2000 अशुद्ध आत्म्यांनी ग्रस्त माणूस आता संदेश देणार आहे. काय बदल आहे हो, काय आशीर्वाद आहे, काय चमत्कार आहे. जो मनुष्य कब्रांमध्ये होता तो आता स्वकीयांमध्ये आहे. जो फक्त रात्रंदिवस ओरडत होता, ज्याला काही अर्थ नव्हता, ज्याच्यात काही आशीर्वाद नव्हता, ज्याच्यामध्ये काही वचन नव्हतं, तो आता साक्ष देणार आहे. नवीन वर्षासाठी येशू ख्रिस्ताजवळ, देवाजवळ तुमच्यासाठी एक योजना आहे. आहोत का आम्ही तयार ती योजना स्वीकारण्यासाठी? तू आपल्या स्वकीयांकडे जा. वा रे वा. ह्याला म्हणतात एका मनुष्यामध्ये परिवर्तन घडणं. ह्याला म्हणतात एका मनुष्याचं पूर्णपणे नवीनीकरण. नवीन वर्ष आलं, नवीन आशीर्वाद पाहिजे, नवीन दिशा पाहिजे, नवीन पगार पाहिजे, नवीन व्यवसाय पाहिजे, नवीन डिग्री पाहिजे, इतर गोष्टी पाहिजे. हो, आम्हाला पाहिजे आणि मिळायलाच पाहिजे. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ह्या भूतग्रस्त माणसाच्या सारखं नवीनीकरण, नूतनीकरण, परिवर्तन कधी आलं आहे का हो? तुम्हाला कदाचित वाटलं असेल, मला कदाचित वाटलं असेल की झालं, माझं तारण झालं. पण बंधू भगिनींनो, कदाचित आम्ही त्या अवस्थेमध्ये होतो की आम्हाला वाटलं काय आणि झालं काय. ह्या मनुष्यासारखं शुद्धीवर येण्याची गरज आहे. नवीन वर्षामध्ये काय होण्याची गरज आहे माहित आहे? शुद्धीवर येण्याची गरज आहे. आणि ते शुद्धीवर आणणं, योग्य विचार देणं, योग्य दिशेनं तुम्हाचं आणि माझं जीवन करणं हे फक्त ख्रिस्ताच्याच हातात आहे. तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. मला इतका आशीर्वाद मिळाला हा संदेश तयार करत असताना की ज्या मनुष्याला कोणत्याच प्रकारची आशा नव्हती, ज्या मनुष्याकडे कोणत्याच प्रकारचा उपाय नव्हता, त्याच्या स्वकीयांकडे उपाय नव्हता, त्याच्या समाजाकडे उपाय नव्हता, त्याच्या गावांमधल्या लोकांकडे उपाय नव्हता, तिथे पैसा काही करू शकला नाही, तिथे साखळदंड काही करू शकले नाही, तिथे कोणत्याच प्रकारचं काहीच चाललं नाही, अशा मनुष्याचं जीवन बदललं. आणि इतकं बदलणं की तो आता येशू ख्रिस्ताचा संदेश त्याच्या स्वकीयांना देणार. कदाचित ज्या स्वकीयांनी त्याला लोखंडाच्या साखळदंडांनी बांधून टाकलं होतं त्याला वटणीवर आणण्यासाठी, कदाचित त्याच लोकांना, त्याच स्वकीयांना आता तो हे सांगणार आहे, हे साखळदंड आणि हे उपाय आणि हे जगिक प्रकार काही कामाचे नाही. जर तुम्हाला बंधमुक्त व्हायचं असेल, जर तुम्हाला आजारमुक्त व्हायचं असेल, जर तुम्हाला शुद्धीवर यायचं असेल, जर तुम्हाला चांगल्या दिशेने जायचं असेल, तर एकच उपाय आहे, येशू ख्रिस्ताला तुमच्यामध्ये पडू द्या, येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या या नवीन वर्षामध्ये. हा हे संदेश. आणि असं होऊ शकतं. तुम्ही कितीही, आणि दुसरा एक महत्वाचा पॉइंट, आणि हे वचन तुम्हाला सांगायचं आहे जे देवाने मला दिलेलं आहे, की तुम्ही कितीही बरबटलेले असा,
कितीही ग्रासलेले असा, कितीही आजारी असा, कितीही अशक्य प्राय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असा, उपाय आहे. कदाचित तुमच्या स्वकीयांकडे नाही तो उपाय, कदाचित तुमच्या कुटुंबाकडे तो उपाय नाही, कदाचित तुमच्या समाजाकडे तो उपाय नाही, कदाचित तो उपाय त्या साखळदंडामध्ये नाही. तो उपाय आहे ह्या नवीन वर्षामध्ये फक्त येशू ख्रिस्तामध्ये. होपलेस परिस्थिती कितीही असू द्या, युजलेस परिस्थिती कितीही असू द्या, कोणत्याच प्रकारची आशा नसू द्या, हा आशेचा देव आहे, हा चमत्काराचा देव आहे, हा स्वीकारणारा देव आहे, हा परिवर्तन करणारा देव आहे, हा नूतनीकरण करणारा देव आहे, हा नवीन सर्व काही करणार आहे. हे नवीन वर्ष ह्या भूतग्रस्ताला, 2000 भूत लागलेल्या माणसाच्या जीवनामध्ये जो बदल झाला, असं बदलाचं जर व्हायचं असेल हे नवीन वर्ष, एकच करा. हा संदेश ऐकल्यानंतर येशू ख्रिस्ताकडे धावत जा. हा संदेश वायफळ मी देत नाही, हा संदेश फक्तच द्यायचा म्हणून मी देत नाही. हा संदेश तुमच्या आणि माझ्या जीवनाला स्पर्श करणार आहे, माझं आणि तुमचं जीवन बदलून टाकणार आहे, तुमचं आणि माझ्या जीवनाला दिशा देणार आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनातील अशुद्ध आत्मे, अशुद्ध आजार आणि विकार आणि भीती आणि भय आणि त्रास काढून टाकणार आहे, म्हणून मी तुम्हाला देत आहे. आणि याचा लाभ या नवीन वर्षामध्ये तुम्हाला आणि मला व्हायलाच पाहिजे, व्हावा ह्या उद्देशानं हा संदेश मी तयार केलेला आहे. हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, पण ते कसं असणार आहे हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. येशू ख्रिस्त मचव्यातून उतरला, पहिलं तिरी गेला, त्याचं स्वागत कसं होणार आहे कधी त्याला माहित असेल. पण बंधू भगिनींनो, ह्या मागील वर्षाचा जो समुद्र तुम्ही पार केला, आता ह्या नवीन वर्षाच्या तीरावर तुम्ही आलेला आहात आणि हे हा प्रवास तुम्ही सुरू करणार आहे. तुमच्या समोर कोण येणार आहे, तुमचं स्वागत कसं होणार आहे, तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये असणार आहे, तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये असणार आहे, कोण तुम्हाला भीती दाखवणार आहे, कोण तुम्हाला ग्रासणार आहे, हे तुम्हाला आणि मला माहित नाही. एकच असू द्या, एकच करा. येशू ख्रिस्ताकडे आज या क्षणाला जिथे तुम्ही बसलेले आहात, येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारा, त्याच्याकडे धावत जा, त्याचे पाय धरा आणि येशू ख्रिस्ताला म्हणा, येशू देवा, तूच माझा गुरु, तूच माझा प्रभू, तूच माझा तारणारा, तूच माझा निर्माता, तूच माझा देव. तुझा स्वीकार करतो, माझ्यामध्ये पड. येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये पडल्याशिवाय, येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आल्याशिवाय हे नवीन वर्ष शांततेचं जाणार नाही. हे नवीन वर्ष तारणाचे वस्त्र परिधान केल्याचं जाणार नाही. हे नवीन वर्ष शुद्धीवर येण्याचं होणार नाही. इतकी भयानक परिस्थिती संपूर्ण जगाची, तुमच्या गावाची, तुमच्या कुटुंबाची, कदाचित तुमच्या लेकरांची मागच्या वर्षात झाली असेल. आज देवाचा सेवक आणि देवाचा दास म्हणून हा संदेश मी तुम्हाला देतो की ह्या वर्षात, मागील वर्षामध्ये जी परिस्थिती तुमची झाली, होऊ नये म्हणून येशू ख्रिस्ताचे पाय धरा. वा रे वा. 20 वचन. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलिस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस जाहीर करू लागला. एकीकडे ओरडणं, एकीकडे येशूचं नाव, येशूचे चमत्कार जाहीर करायला लागला. एकीकडे ज्याला घर नाही, ज्याला कब्रस्थानामध्ये राहावं होतं, आता तो समाजामध्ये, आता तो लोकांमध्ये, आता तो चर्चमध्ये, सहभागितेमध्ये, प्रार्थनेमध्ये, आणि काय संदेश देतो. जाहीर करणं म्हणजे येशू ख्रिस्ताविषयी सांगणं, साक्ष देणं. एक प्रश्न तुम्हाला विचारतो की मागील वर्षामध्ये तुमचं तोंड कोणी बंद केलं? की साक्षच तुम्ही देऊ शकला नाही, प्रभूची स्तुतीच तुम्ही करू शकला नाहीत, प्रभूचं वचनच वाचू शकलं नाही, बंद होतं का हो? किंवा उलट तुम्ही खूप ओरडला आणि तुम्हाला असं वाटलं की मी खूप देवाची स्तुती केली, पण खऱ्या रीतीने आम्ही कब्रस्थानामध्ये होतो की ज्याला काही अर्थच नव्हता. बदल, नवीनपण, नूतनीकरण ख्रिस्ताच्या तुमच्या जीवनात येण्यानंच होतं, अन्यथा नाही.
तेव्हा तो निघाला, तो बरा झालेला मनुष्य निघाला येशूने जी मोठी कृत्य, येशूने. हे नवीन वर्षामध्ये येशू ख्रिस्त तुमच्या मुखामध्ये ती साक्ष ठेव. ह्या नवीन वर्षामध्ये येशू ख्रिस्त तुमच्या शरीरामध्ये ते स्वास्थ्य ठेव. येशू ख्रिस्त या नवीन वर्षामध्ये तुम्हाला मानसिक स्थैर्य पुरवो, दिशा पुरवो, आणि तुमच्या आयुष्याचा, तुमच्या जीवनाचा, तुमच्या दानांचा उपयोग त्याची स्तुती करण्यासाठी हो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, देवानं तुम्हाला आणि मला निर्माण केलं, मनुष्याला निर्माण केलं अनेक गोष्टींसाठी. त्याच्यापैकी एक महत्वाचा भाग हा आहे, एक महत्वाची उद्देश हा आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे, कृतीद्वारे, प्रार्थनेद्वारे, साक्षेद्वारे त्याचं नाव उंचवल्या जावं, येशूचं नाव उंचवल्या जावं. खरा अर्थ या मनुष्याला मिळाला त्याच्या जीवनामध्ये. सैतान तुमच्या जीवनाचा अर्थच काढून घेतो. सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनातला उद्देशच काढून घेतो की जो देवानं दिलेला आहे, जो दैवी उद्देश आहे. सैतान तुमच्या आणि माझ्या शरीरातील आरोग्यच काढून टाकतो, आम्हाला अशक्त करतो. ह्या सगळ्या दैवी गोष्टींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. हे मी सांगत नाही, देवाचं वचन, देवाचा संदेश आज तुम्हाला सांगू इच्छितो. स्वीकारा, लीनतेने स्वीकारा, नम्रतेने स्वीकारा. तुम्ही आणि मी गरजवंत आहोत बंधू भगिनींनो, ते साखळदंडाने बांधा. तुम्हाला माहित आहे, मनुष्य त्याला ते साखळदंडांनी बांधत होते आणि त्याच्यामध्ये ते सैन्याची एवढी ताकद होती की ते साखळदंड तो तोडायचा. पण एक बंधन त्याचे स्वकीय, त्याचा समाज, त्याचे गावकरी ते बंधन आणि ते साखळदंड तोडूच शकत नव्हते. आणि ते म्हणजे पापाचे साखळदंड, अनितीचे साखळदंड, अशुद्ध आत्म्याचे साखळदंड तोडू शकले नाही. साखळदंड जरी त्याने तोडले होते तरी तो कब्रस्थानामध्येच होता. साखळदंड जरी त्याने तोडले होते तरी तो रात्रंदिवस झोपतच नव्हता. साखळदंड जरी त्याने तोडले होते तरी तो फक्त ओरडतच होता. म्हणजे खरे साखळदंड कोणालाच तोडता आले नाही. पण जेव्हा येशू ख्रिस्ताची एंट्री झाली, येशू ख्रिस्ताचं अस्तित्व आलं, येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला, येशू ख्रिस्ताकडे तो धावत गेला, येशू ख्रिस्ताचा जेव्हा त्याने पाया पडून स्वीकार केला, तेव्हा खऱ्या रीतीनं तो बंधमुक्त झाला, तेव्हा खऱ्या रीतीनं तो नवीन झाला, तेव्हा खऱ्या रीतीनं त्याला मनुष्याचा दैवी अर्थ प्राप्त झाला आणि उद्देश प्राप्त झाला. देवानं तुम्हाला निर्माण केलं अशक्त राहण्यासाठी नाही. देवानं तुम्हाला निर्माण केलं अशा भीतीनं ग्रासलेल्या परिस्थितीत जीवन जगण्यासाठी नाही. देवानं तुम्हाला निर्माण केलं अशा भयानक कब्रस्थानासारख्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी नाही. बंधू बहिणींनो, देवाने तुम्हाला निर्माण केलं कशासाठी? या वृत्तांतावरून तुम्ही शांत चित्ताने तुमचं जीवन जगा, बसलेले असा, तुमच्यामध्ये तारणाची वस्त्र परिधान केलेले असा आणि मानसिक रीतीनं आणि आध्यात्मिक रीतीनं शुद्धीवर असा. तरच हे नवीन वर्षामध्ये तुम्ही आगेकूच करू शकता. या नवीन वर्षामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. या नवीन वर्षामध्ये तुम्ही एक पाऊल आशीर्वादाचं टाकू शकता आणि ह्या नवीन वर्षामध्ये तुम्ही देवाची स्तुती करू शकता. हा बदल शक्य आहे. निराश होऊ नका. हे आरोग्य मिळणं शक्य आहे. निराश होऊ नका. हे साखळदंड तुटणं शक्य आहे. निराश होऊ नका. येशू ख्रिस्ताच्या पायी, त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आज हे नवीन वर्ष सुरू करत असताना नवीन रीतीनं ख्रिस्ताला स्वीकारा. येशूनं माझ्यासाठी काय केलं संपूर्ण प्रांतामध्ये तो जाहीर करू शकला. बंधू भगिनींनो, हे नवीन वर्ष मी तुम्हाला सांगितलं कसं होईल, काय होईल, कोणी सांगू शकत नाही.
पण एक गॅरंटी मी तुम्हाला सांगू शकतो, एक अभिवचन देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि ते अभिवचन असं आहे की सैन्य येऊ द्या ना हो. करोना व्हायरसचे कितीतरी व्हेरियंट सैन्याच्या रूपात येऊ द्या. आजाराचे कितीही प्रकार सैन्याच्या रूपात येऊ द्या. भीतीचे कितीही प्रकार सैन्याच्या रूपात येऊ द्या. आणि सर्व प्रकारच्या निराशेचे प्रकार सैन्याच्या रूपात येऊ द्या. तुम्हाला ठेचणारे सैन्याच्या रूपात येऊ द्या. ह्या नवीन वर्षाचा संदेश मी तुम्हाला हा देतो, भिऊ नका, घाबरू नका. या युगाच्या समाप्तीपर्यंत जो तुमच्या आणि माझ्या बरोबर असणार आहे, तुम्हाला आणि मला अनाथ सोडणार नाही, असा देव तुमच्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर राहो. आणि देवाचा सेवक या नात्याने एकच तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्या बरोबर राहा. आणि बघा, हे नवीन वर्ष आशीर्वादाचं, आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, आध्यात्मिक लाभाचं, हिमतीचं, धैर्याचं परमेश्वर तुमच्यासाठी करणार आहे. आणि हा आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला ह्या नवीन वर्षामध्येच नाही, पण युगाच्या समाप्तीपर्यंत, तुमच्या आयुष्याच्या आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देव. हीच प्रार्थना, हीच सदिच्छा आणि हेच आशीर्वाद देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला देतो. स्वीकारणं आणि न स्वीकारणं हे आता तुमच्या हातात आहे. धावत जाणं, त्याच्या पाया पडणं किंवा नाही, हे तुमच्या हातात आहे. बंधू भगिनी, माझी हीच इच्छा आहे की देवाचे पाय धरा, देवाच्या चरणी या आणि हे नवीन वर्ष नवीन रीतीनं, नूतनीकरणानं, नवीन होऊन आम्ही सुरुवात करू. या नवीन वर्षाला आम्ही अशा रीतीनं फेस करू, अशा रीतीनं त्याच्या सामोरे जाऊ. आणि बघा, हे नवीन वर्ष मी तुम्हाला सांगतो, ह्या नवीन वर्षामध्ये हा संदेश तुम्ही कधीच विसरणार नाही. आजचं देवानं दिलेलं हे वचन तुम्ही या नवीन वर्षामध्ये कधीच विसरणार नाही. कारण ह्या नवीन वर्षामध्ये कदाचित प्रत्येक महिन्याला, प्रत्येक क्षणाला काही ना काही तुमच्या समोर येणार आहे. आणि ते कसं थोपवायचं ह्याच्याविषयीचं हा संदेश आहे, ह्याच्याविषयीचं हे वचन आहे. आणि ते उपयोगाचं आहे आणि ते उपयोगात येऊ द्या. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देव तुम्हाला तुमच्या बरोबर असो. देव तुम्हाला तारणाची वस्त्र परिधान करो. देव तुम्हाला त्या शांत जागेवर बसो. देव तुम्हाला खऱ्या रीतीनं, नवीन रीतीनं या नवीन वर्षामध्ये शुद्धीवर आणो. काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे तुम्हाला समजो. हा आशीर्वाद देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला देतो. देव तुम्हाला आशीर्वाद देव. धन्यवाद. देवाची स्तुती असो सुंदरशा देवाच्या वचनाबद्दल. आणि मी आपले प्रसाद पाळकसाहेब यांचे पण खूप आभार मानतो त्यांची केलेल्या वचनाच्या सेवेबद्दल. परमेश्वर त्यांना खूप खूप आशीर्वादित करो. त्यांना आणि त्यांच्या परिवाराला येणारं वर्ष सुखाचं आणि आनंदाचं आणि निरोगी त्यांना प्राप्त हो, ही प्रार्थना त्यांच्यासाठी आमची राहील. ही वचनं आपण येणाऱ्या वर्षामध्ये प्रकाशाप्रमाणे आपल्या मार्गामध्ये त्याचा उपयोग करूया आणि त्यावर चालण्याचा प्रयत्न करूया. आज आपण आपल्या प्रार्थनेकडे वळणार आहोत. देवाची स्तुती करूया, कारण हा प्रथम दिवस या वर्षाचा सर्वांना परमेश्वराने दाखवलेला आहे आणि म्हणून देवाची त्याबद्दल स्तुती करू. आपल्या मंडळीचे जो नाताळाचा कार्यक्रम होता तो परमेश्वराने आशीर्वादित केला. त्याचप्रमाणे जे आपण ऑनलाईन कॅरलचा कार्यक्रम केला होता, अनेक लोकांनी त्याबद्दल अभिप्राय कळवलेले आहेत आणि तो सुद्धा अनेकांच्यासाठी परमेश्वराने आशीर्वादित केला. त्याबद्दल देवाची स्तुती असो. मागील संपूर्ण वर्षभर आपण बहुतेक आपल्या यूट्यूब चॅनलवर आपली भक्ती केलेली आहे आणि अनेक लोकांच्यासाठी, काही लोकांना मी ओळखतो, काहींना ओळखत पण नाही, अशा अनेक नवीन लोकांच्यासाठी आपल्या मंडळीचं हे यूट्यूब चॅनल देवाने आशीर्वादित केलेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा अनेकांच्यासाठी ते आशीर्वादित हो, ही प्रार्थना प्रभूचरणी आपण करणार आहोत. मागील सप्ताहामध्ये अनेक लोक प्रवासामध्ये होते आणि अजूनही काही प्रवास करणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. मागील सप्ताहामध्ये सुरेश आणि हर्षना यांचा लग्न सोहळा परमेश्वराने आशीर्वादित केला. त्याबद्दल देवाची स्तुती असो.
आज आपण काही प्रार्थना परमेश्वरासाठी करणार आहोत. आपण शिंदे परिवारासाठी प्रार्थना करणार आहोत आणि परमेश्वराने शिंदे परिवार यांना विशेष सांत्वन द्यावं. ब्रदर शिंदे, त्याचप्रमाणे रिबेका आणि अभिया आणि रविकांत या संपूर्ण परिवार, इतर जे त्यांचे सर्व प्रियजन आहेत, मोठा परिवार आहे, त्यांना परमेश्वर साहेब पुरवो आणि सांत्वन देवो यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणखी काही प्रार्थनेच्या गरजा आहे. आपण प्रार्थनेमध्ये आहोत. ब्रदर गोडसे यांच्या वडिलांच्यासाठी आज त्याची आठवण करूया. ब्रदर सोमनाथ आहे आणि त्यांचे वडील, त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आहोत. त्याचप्रमाणे सोवन राजेश स्वामी म्हणून आहेत आणि त्यांनाही आरोग्याची गरज आहे, त्यांची आपण आठवण करणार आहोत. आपल्या मंडळीतील सर्व परिवारांच्यासाठी हे येणारं वर्ष परमेश्वराचं सहाय्य त्याच्यासाठी आपण मागणार आहोत. आपले सर्व मुलं मुली, त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांचं भविष्य, या सर्वांच्यासाठी विशेष करून आपण परमेश्वराचं सहाय्य मागणार आहोत. सध्याची जी कोविड स्थिती आहे परत कठीण होत चाललेली आहे, अनेक निर्बंध होत आहे आणि होणार आहेत. त्या सर्वांच्यासाठी आणि आपल्या देशासाठी, परत आपले जे वैद्यकीय क्षेत्रातील आणि अत्यावश्यक सेवेतील बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. चला तर आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो. परत एक संधी तुझ्या चरणी येऊन या प्रार्थना सादर करण्याची तू दिलीस. आमच्या सर्वांची मन देवा उपकार स्तुतीने भरलेली आहे, कारण मागील संपूर्ण वर्ष तू आमचा सांभाळ केला आणि ह्या नवीन वर्षामध्ये तू आम्हाला आणलेला आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो देवा, कारण मागील दिवसांमध्ये विशेष करून आमच्या मंडळीचा नाताळचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे आमच्या वारली भागातील ज्या खेड्यातल्या मंडळी आहेत त्यांचा सुद्धा नाताळाचा आनंद खूप आनंदाचा आणि आशीर्वादाचा तू केला. जे काही कॅरलचे कार्यक्रम होते देवा, तेही तू अनेकांच्यासाठी आशीर्वादित केले. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो देवा. अनेक लोकांनी मागील सप्ताहामध्ये प्रवास केला आणि अनेक लोक करणार आहेत. तेव्हा त्यांचा प्रवास तू सुरक्षित कर आणि ज्यांचा प्रवास तू सुरक्षित केला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आज आम्ही विशेष करून तुझी स्तुती करतो की मागील सप्ताहामध्ये आमच्या मंडळीतील सुरेश आणि हर्षना यांचा विवाह सोहळा तू आशीर्वादित केला आणि त्याबद्दल सुद्धा सर्व मान महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. प्रभू, आज आम्ही काही प्रार्थना तुला सादर करत आहोत. आम्हाला सहाय्याची गरज आहे आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करतो शिंदे परिवाराच्या सांत्वनासाठी. तेव्हा आमचं जीवन तुझं आहे आणि तुझ्या जवळ तुझ्या विश्वासणाऱ्यांना स्थान आहे आणि जे स्थान देवा विसाव्याचं आहे, शांतीचं आहे. आणि देवा तीच आशा शिंदे परिवाराला या दिवसामध्ये तू दे अशी प्रार्थना आम्ही त्यांच्यासाठी करतो. त्यांना आज आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. प्रभू, आज आम्ही परत प्रार्थना करतो. आज आम्हाला आरोग्याची गरज आहे. बंधू गोडसे यांच्या वडिलांसाठी तुझं आरोग्य आम्ही मागत आहोत. ब्रदर सोमनाथ आणि त्यांच्या वडिलांसाठी सुद्धा देवा तुझं आरोग्य आम्ही मागत आहोत. कृपा करून त्यांना आरोग्य दे. त्याचप्रमाणे बंधू सोहन राजेश स्वामी यांना सुद्धा देवा कृपा करून संपूर्णपणे तुझं आरोग्य दे. तुझा स्पर्श त्यांना कर अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे देवा आज आम्ही विशेष प्रार्थना करतो. सर्व आमचे परिवार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. प्रभू, त्यांची प्रत्येक पारिवारिक गरज, कौटुंबिक गरज, लेकरांची गरज, आर्थिक गरज, ओ देवा अनेक गरजा आम्हाला आहे, आमच्या परिवारांना आहे. कृपा करून देवा हे येणारं वर्ष आमच्या सर्व परिवाराच्यासाठी विशेष तुझ्या साह्याचं आणि तुझ्या मार्गदर्शनाचं असं तू हो दे. आध्यात्मिक अधिक आम्हाला तू मजबूत कर, अधिक तुझ्या जवळ आम्हाला तू घे, आमची उन्नती कर प्रभू आत्मिकरित्या. अशी प्रार्थना आज आम्ही आमच्या मंडळीसाठी, आमच्या मंडळीतील प्रत्येक लहान थोरासाठी, प्रत्येक परिवारासाठी करतो. प्रभू, आज विशेष करून मी प्रार्थना करतो आमच्या यूट्यूब चॅनेलवरील जे सर्व प्रिय लोक नेहमीच जोडल्या जात आहेत आणि आज सुद्धा जे जोडल्या गेले आहेत त्या सर्वांच्यासाठी तुझी दया, तुझी कृपा पुरव. आज कोणी जर ज्याला आरोग्याची गरज आहे त्याला तू आरोग्य दे. आज ऐकणाऱ्यापैकी कोणी निराश दुःखी असेल प्रभू देवा, त्याची निराशा दुःख तू काढून टाक प्रभू. आणि विशेष करून प्रार्थना करतो जेव्हा ह्या यूट्यूब चॅनेलवरील आमच्या सर्व जो सबस्क्रायबर्स आहेत त्या प्रत्येकाच्यासाठी माझी प्रार्थना आहे देवा तुझं असं नात्याने की येणारं वर्ष सर्वांच्यासाठी विशेष आनंदाचं, आशीर्वादाचं, सुरक्षिततेचं, आरोग्याचं असं लाभू दे. परत देवा आज आम्ही आमच्या देशासाठी आमची प्रार्थना आहे. परिस्थिती झपाट्याने बदलत आहे, येणारे दिवस कसे असतील आम्हाला ठाऊक नाही, पण देवा तू आमच्या देशाचा संरक्षण करता हो. तू आमच्या देशाला आरोग्य दे. आमचे पंतप्रधान आणि आमचे सर्व जे काही मंत्रीगण आहेत आणि जे काही प्रभुदेवा अधिकारी लोक आहेत आणि जी काही शासकीय यंत्रणा आहे
त्या सर्वांच्यासाठी या दिवसामध्ये लागणारं तुझं मार्गदर्शन, तुझं सहाय्य आणि तुझं संरक्षण आम्ही मागत आहोत. प्रभू, आमचे अनेक बंधू भगिनी जे हॉस्पिटलमध्ये काम करतात, अत्यावश्यक सेवेमध्ये जे सेवा करतात, तेव्हा येणारे दिवस परत त्यांच्यासाठी कठीण आहे, जबाबदारीचे आहे. त्यांच्या संरक्षण करणारा तू हो, त्यांना आरोग्य तू दे आणि होऊ दे प्रभू, येणारे दिवस समाज सर्वांसाठी विशेष तुझ्या सुरक्षिततेचे असे लाभ दे. परत प्रभू, आम्ही खूप तुझे आभार मानतो. हे येणारं वर्ष आम्हास ठाऊक नाही कसं असेल, पण देवा आम्हा सर्वांना ठाऊक आहे की तू आमच्या बरोबर आहेस. तू आमचा मेंढपाळ आहे आणि देवा तू आम्हाला या आमच्या जीवनामध्ये या 2022 साली पुढे घेऊन जाणार आहे. तुझ्या हाती आम्ही समर्पित होतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकलेली प्रार्थना वेळेस म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुपी येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. खूप खूप देवाची स्तुती असो मंडळी, आणि आपल्या परत सर्वांचे खूप आभार मानतो जो सहभाग या यूट्यूब चॅनलवर भक्तीमध्ये आपण देत आहात. आपला सहभाग, आपल्या प्रतिक्रिया, आपले अभिप्राय, आपल्या प्रार्थना याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो, देवाची स्तुती करतो. मंडळीसाठी सूचना, उद्या आपण माहीम येथील हॉलमध्ये नवीन वर्षाची भक्ती करणार होतो फिजिकली, पण परत सध्याच्या परिस्थितीमुळे आणि या निर्बंधामुळे ती रहित केली आहे, आणि म्हणून याची आपण नोंद घ्या. आजचं जे यूट्यूब चॅनलवरील जी आपला भक्ती आहे त्याचं पुनर्प्रक्षेपण उद्या पण करण्यात येईल, म्हणून कृपया याची नोंद घ्या. परत आपल्या सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, मंडळीमधील सर्व परिवारांच्यासाठी आणि यूट्यूब चॅनलवरील सर्व जे प्रिय लोक आहेत त्या सर्वांच्यासाठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला सुखी, निरोगी आणि आशीर्वादित ठेवो, आणि या भक्तीमध्ये अधिक आपल्याला परमेश्वर आशीर्वादित करो, ही प्रभूचरणी नम्र प्रार्थना आणि शुभेच्छा आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. शालोम.